नमस्कार. द डीप डाईव्हमध्ये आपलं स्वागत आहे. आज आपण एक अशा विषयावर बोलणार आहोत जो जो फक्त एका जुन्या धार्मिक कथेपुरता मर्यादित नाही. खरं तर तो आपल्या दैनंदिन संघर्षांशी, आपल्या निवडींशी आणि अपयशासाठी आपण कुणाला जबाबदार धरतो या अगदी मूलभूत प्रश्नांशी जोडलेला आहे. आपल्याकडे काही भाष्यग्रंथ आणि थिओलॉजिकल नोट्स आहेत. त्यात एका मोठ्या पराभवाच्या परिणामांबद्दल सांगितलंय आणि या स्रोतांनुसार या एका घटनेमुळे सर्प, मानव आणि आणि अगदी पृथ्वी या तिघांवरही शाप आले. पण या सगळ्याच्या केंद्रस्थानी एक गूढ वाक्य आहे. सर्पाला म्हणजे सैतानाला आयुष्यभर माती खाण्याचा शाप मिळाला. आता असा शब्दशः अर्थ तर घेता येणार नाही, बरोबर? मग नेमका अर्थ काय याचा? आणि आज आपलं ध्येय हेच आहे. हे जे स्रोत आहेत ना, ते आपल्याला या एका वाक्याचे तब्बल 5 वेगवेगळे अर्थ सांगतात. आणि प्रत्येक अर्थ आपल्याला संघर्ष, पाप आणि दैवी न्याय याकडे एका पूर्णपणे वेगळ्या दृष्टिकोनातून पाहायला शिकवतो. आज आपण या स्रोतांच्या मदतीने या रहस्याची उकल करण्याचा प्रयत्न करणार आहोत आणि हे पाहणार आहोत की यातून मानवाचा संघर्ष आणि देवाशी असलेलं नातं यावर कसा प्रकाश पडतो. चला तर मग अगदी मुळापासून सुरुवात करूया. या पराभवानंतर नेमकं काय घडलं? हे जे तिहेरी शाप आहेत, सर्प, जमीन आणि मानवावर आलेले, त्यांचं स्वरूप काय होतं? बघा, स्रोतांनुसार हे परिणाम खूप व्यापक होते. सर्पाला त्याच्या पोटावर सरपटण्याचा आणि आयुष्यभर माती खाण्याचा शाप मिळाला, जो आपल्या चर्चेचा मुख्य विषय आहे. जमिनीवरही शाप आला, ज्यामुळे तिच्यातून आता फक्त उपयोगी वनस्पतीच नाही तर काटे आणि तण. काटे आणि तणही उगू लागले. आणि तिसरा, मानवी शरीरावर एक शाप आला, ज्यामुळे त्यात शारीरिक वासना निर्माण झाल्या. याला या स्रोतांमध्ये एक विशिष्ट कोरियन शब्द वापरलाय, युक्चिये सोयोग, ज्याचा ढोबळमानाने अर्थ होतो देहाची लालसा किंवा शारीरिक इच्छा. एक मिनिट, इथे मला एक प्रश्न विचारावासा वाटतोय. म्हणजे जमिनीतून उगवणारे काटे किंवा मानवाच्या मनात येणाऱ्या ह्या शारीरिक इच्छा, ह्या गोष्टी तर देवानेच निर्माण केल्या आहेत. मग या स्वतःहून पाप आहेत का? कारण हे ऐकायला थोडं विचित्र वाटतंय. देवानेच निर्माण केलेली गोष्ट पाप कशी असू शकते? खूप महत्वाचा आणि अचूक प्रश्न आहे. आणि या स्रोतांमध्ये यावर स्पष्टीकरण दिलेलं आहे. त्यात स्पष्ट म्हटलंय की या गोष्टी स्वतः पाप नाहीत, पण त्यात चांगली फळं येण्याच्या मार्गातला एक मोठा अडथळा आहेत. उदाहरणार्थ, शेतात उगवलेलं तण स्वतःहून वाईट नसतं, पण ते मुख्य पिकाचं पोषण शोषून घेतं. त्याचप्रमाणे या शारीरिक वासना नैसर्गिक असल्या तरी त्या माणसाला योग्य मार्गावरून विचलित करू शकतात. याचा सरळ अर्थ असा होतो की माणसाला आता चांगलं जीवन जगण्यासाठी सतत स्वतःच्या आत आणि बाहेरच्या जगाशी लढावं लागणार आहे. हा एका निरंतर संघर्षाकडे इशारा आहे. वा, म्हणजे हा संघर्षच जीवनाचा एक अविभाज्य भाग बनला. आता सैतानाच्या भूमिकेकडे वळूया. आपल्या मनात सैतानाची प्रतिमा एका अशा शक्तीची असते जी मुळातच दुष्ट आहे. पण या स्रोतांमधला एक मुद्दा खूपच धक्कादायक आहे. त्यात म्हटलंय की देवाने सैतानाला मोहात पाडणारा बनवला नाही, तर ती त्याची स्वतःची निवड होती. यावर जरा अधिक प्रकाश टाकाल का? हो, आणि हा मुद्दा या संपूर्ण चर्चेचा पाया आहे. या स्रोतांमधील विचारधारेनुसार सैतान सुरुवातीला एक दुष्ट प्राणी नव्हता. त्याच्याकडे निवड करण्याचं स्वातंत्र्य होतं. इतकंच नाही तर त्याला आदामला मोहात पाडण्यापासून स्वतःला रोखण्यासाठी देवाने एक संधी, एक दैविक कृपा देऊ केली होती. पण त्याने ती कृपा जाणीवपूर्वक नाकारली. ती त्याची एक निश्चित आणि अपरिवर्तनीय निवड होती. आणि या निवडीनंतरच त्याच्यावर शाप आला आणि तो मोहात पाडणारा बनला. म्हणजे सैतान बनणं ही त्याची निवड होती. या निवडीमुळे त्याच्या मूळ स्वभावातच काही बदल झाला का, असं या स्रोतांमध्ये म्हटलं आहे का? कारण जर त्याला पश्चाताप करण्याचा पर्यायच नसेल, तर मग त्याच्या निवडीला स्वातंत्र्य कसं म्हणता येईल? याच मुद्द्यावर या स्रोतांमध्ये एक मनोरंजक मत मांडलं आहे. त्यानुसार त्याची निवड इतकी अंतिम होती की त्याने स्वतःला देवापासून कायमचं तोडून टाकलं. यामुळे त्याची ओळखच देवाच्या विरोधात उभी राहिली. आणि याच कारणामुळे त्याच्यासाठी पश्चाताप करणं अशक्य झालं. कारण पश्चाताप करण्यासाठी तुम्हाला देवाकडे परतायची इच्छा असावी लागते, पण त्याने ती इच्छाच नाकारली होती. त्यामुळे तो पूर्वनियोजित दुष्ट नव्हता, तर त्याने स्वतःच्या स्वातंत्र्याचा वापर करून स्वतःला दुष्ट बनवलं. हे खूपच खोलवर विचार करायला लावणारं आहे. म्हणजे मानव आता एका विचित्र कात्रीत सापडला आहे.
एका बाजूला सैतानाचा मोह आहे जो आता त्याचं कामच झाला आहे आणि दुसऱ्या बाजूला स्वतःच्या आतून येणाऱ्या शारीरिक वासना आहेत आणि स्रोत सांगतात की तो एकटा या दुहेरी लढाईत जिंकू शकत नाही. मग हे समीकरण काम कसं करतं? यातून बाहेर पडण्याचा काही मार्गच नाही का? या परिस्थितीला आपण एका आध्यात्मिक प्रेशर कुकरसारखं समजू शकतो. बाहेरून सैतानाचा दाब आणि आतून वासनांचा दाब. हा सततचा संघर्ष मानवाला एका निर्णायक क्षणावर आणून ठेवतो. एकतर तो या दबावाखाली पूर्णपणे तुटून जातो, ज्याला स्रोत मरणे म्हणतात, किंवा तो यातून बाहेर पडण्यासाठी मदतीची याचना करतो. आणि विरोधाभास असा आहे की हाच असह्य संघर्ष त्याला मदतीसाठी देवाकडे वळायला भाग पाडतो. याच क्षणी त्याला आपल्या स्वातंत्र्याचा खरा वापर करण्याची संधी मिळते, एकतर शरणागती पत्करायची किंवा मदतीसाठी हात पसरायचा. आणि ही मदत कोणत्या स्वरूपात येते? यातून बाहेर पडण्याचा मार्ग काय सांगितला आहे? स्रोतांनुसार हा मार्ग मानवी प्रयत्नांच्या पलीकडचा आहे. त्यात म्हटलं आहे की माणूस स्वतःच्या बळावर एखादं वाईट कृत्य करणं टाळू शकतो, पण आपल्या मनातून पापाची इच्छा किंवा वासना काढून टाकू शकत नाही. त्यासाठी त्याला बाह्य मदतीची गरज आहे आणि ही मदत येते दैवी कृपेच्या, पवित्र आत्म्याच्या आणि वधस्तंभावरील प्रेमाच्या जाणीवेतून. थोडक्यात मानवी शक्ती जिथे संपते तिथे दैवी मदतीची सुरुवात होते, असं या स्रोतांमध्ये नमूद केलं आहे. ठीक आहे. तर आपण आता या कथेची पार्श्वभूमी समजून घेतली आहे. संघर्ष अटळ आहे आणि त्यातून बाहेर पडण्यासाठी मानवी प्रयत्न अपुरे आहेत. आता आपण आपल्या मूळ आणि केंद्रीय रहस्याकडे येऊया. सैतान माती खातो या शापाचा नेमका अर्थ काय? आपल्या स्रोतांमध्ये याची 5 वेगवेगळी मतं दिली आहेत आणि मला वाटतं प्रत्येक मत आपल्याला एका नवीन दिशेने घेऊन जाईल. चला तर मग पहिल्या दृष्टिकोनाबद्दल बोलूया. पहिला दृष्टिकोन तो थेट मानवी शरीराशी जोडलेला आहे. या मतानुसार माती खाणे याचा अर्थ आहे की सैतान मानवी शरीराला, म्हणजेच मातीपासून बनलेल्या देहाला आपलं लक्ष्य बनवतो. तो आपल्यातील त्याच मूलभूत इच्छांना, म्हणजेच युक्तेचे सोयोग किंवा शारीरिक वासनांना उत्तेजित करतो, ज्या देवाने शाप म्हणून दिलेल्या आहेत. थोडक्यात तो देवाच्याच शापाचा वापर मानवाविरुद्ध एक शस्त्र म्हणून करतो. पण यावर एक मोठा आक्षेप घेतला जाऊ शकतो. जर या वासना देवाच्या शापामुळे आल्या आहेत तर सैतान त्या कशा वापरू शकतो? हे तर असं झालं की देवानेच सैतानाच्या हातात एक आयतं कोलीत दिलं आहे. अगदी बरोबर. आणि म्हणूनच या स्रोतांमध्ये या पहिल्या मतावर एक जोरदार प्रतिवादही दिलाय. त्यानुसार शरीरावरील शाप आणि जमिनीवरील शाप, म्हणजे ते काटे आणि तण, हे थेट देवाकडून आलेले निर्णय आहेत. ते सैतानाला दिलेलं एखादं साधन नाही. या प्रतिवादानुसार सैतानाचा या वासनांवर कोणताही थेट ताबा नाही. जेव्हा देव ठरवेल तेव्हाच हा शाप दूर होईल. सैतान असो वा नसो याने काही फरक पडत नाही. यामुळे देवाचा सार्वभौम न्याय आणि सैतानी प्रभाव यांच्यात एक स्पष्ट रेषा आखण्याची गरज निर्माण होते. हा प्रतिवाद खूपच प्रभावी आहे. जर सैतानाचा वासनांशी थेट संबंध नाही तर मग तो मानवाला कसा अडकवतो? स्रोतांमध्ये दुसरा काही मार्ग सांगितला आहे का? यातूनच दुसरा दृष्टिकोन समोर येतो का? हो, दुसरा दृष्टिकोन या संघर्षाला शारीरिक पातळीवरून बौद्धिक आणि आध्यात्मिक पातळीवर घेऊन जातो. या मतानुसार माती खाणे म्हणजे सैतान मानवाला खोट्या शिकवणी, बनावट चमत्कार आणि चुकीच्या कल्पनांनी भुलवतो. तो धर्मग्रंथांचं, इथे बायबलचं महत्त्व कमी करण्याचा प्रयत्न करतो. तो लोकांना एकतर धर्मग्रंथांपासून दूर ठेवतो किंवा त्याचा सोयीस्कर आणि चुकीचा अर्थ समजावून देतो. म्हणजे हा संघर्ष फक्त वैयक्तिक वासनांचा नाही, तर तो एका माहितीच्या युद्धाचा, एका इन्फॉर्मेशन वॉरचा भाग आहे. याचा अर्थ सत्य काय आहे हे ओळखणं ही सुद्धा एक मोठी लढाई आहे. आजच्या काळात फेक न्यूज आणि चुकीच्या माहितीच्या युगात हा दृष्टिकोन खूपच समर्पक वाटतो, नाही का? अगदी. इथे युद्धाचं मैदान आपलं शरीर नाही, तर आपलं मन आणि आपला विश्वास बनतं. सैतान आपल्याला ज्ञानाच्या आणि सत्याच्या मार्गावरून भरकटावून माती खायला लावतो. म्हणजे आपल्याला अशा गोष्टींवर विश्वास ठेवायला लावतो ज्यांना कोणताही आध्यात्मिक आधार नाही. ठीक आहे. तर पहिला दृष्टिकोन शरीरावर आणि दुसरा मनावर लक्ष केंद्रित करतो. पण तिसरा दृष्टिकोन तर या दोन्हीच्या पलीकडे जातो आणि तो ऐकायला खूपच थेट आणि भीतीदायक वाटतो. त्यानुसार सैतान पाप करणाऱ्या व्यक्तीच्या शरीरावर अक्षरशः ताबा मिळवतो. हो, ही शरीर ताब्यात घेण्याची किंवा माती खाण्याची सर्वात थेट आणि शब्दशः व्याख्या आहे. या मतानुसार जेव्हा एखादी व्यक्ती सतत पाप करत राहते तेव्हा ती स्वतःला सैतानासाठी उघडं करते.
तिचं शरीर सैतानाचं क्षेत्र बनतं, जिथे दुष्ट आत्मा प्रवेश करतो आणि त्या व्यक्तीला आपल्या नियंत्रणात घेतो. पण हे ऐकायला खूपच टोकाचं वाटतं. आजच्या काळात यावर विश्वास ठेवणं अनेकांना कठीण जाईल. या मताला स्रोतांमध्ये काही आधार दिला आहे का, की हा फक्त एक प्रतिकात्मक म्हणजे सिम्बॉलिक अर्थ आहे? या स्रोतांमध्ये याला एक संभाव्य अर्थ म्हणून पाहिलं गेलं आहे, पण तो सर्वात जास्त स्वीकारलेला दृष्टिकोन नाही. यावर टीका अशी केली जाते की हे मानवाच्या निवड स्वातंत्र्याला कमी लेखतं. जर सैतान थेट शरीरावर ताबा मिळवू शकत असेल तर मग मानवाच्या जबाबदारीचं काय? तरीही एक टोकाची शक्यता म्हणून हा दृष्टिकोन स्रोतांमध्ये समाविष्ट केला आहे. वा, म्हणजे हा दृष्टिकोन एका वैयक्तिक शापाला थेट निसर्गाच्या नियमांशी आणि सर्व्हायव्हल ऑफ द फिटेस्ट सारख्या मोठ्या संकल्पनेशी जोडतोय. हा विचारच खूप मोठा आहे. यानुसार सैतान फक्त व्यक्तींवर नाही तर संपूर्ण जगाच्या व्यवस्थेवर राज्य करतो. बरोबर. हा दृष्टिकोन संघर्षाला वैयक्तिक पातळीवरून थेट जागतिक व्यवस्थेपर्यंत घेऊन जातो. या विचारानुसार देवाने जगाचा कारभार आदमच्या हातात दिला होता, जिथे सुव्यवस्था आणि देवाचे नियम होते. पण पराभवानंतर सैतानाने ही भूमिका हिसकावून घेतली आणि स्वतःचा कायदा लागू केला, जंगलचा कायदा. इथे न्याय नाही, फक्त ताकद चालते. जो बलवान तोच टिकेल. आणि स्रोतांमधला सर्वात आकर्षक भाग हा आहे की ते याचा संबंध थेट प्राण्यांच्या हिंसक वर्तनाशी जोडतात. म्हणजे प्राणी हिंस्र का झाले याचं कारण हा शाप आहे. या दृष्टिकोनानुसार हो, मूळ निर्मितीमध्ये सर्व प्राणी शाकाहारी होते, त्यांच्यात सलोखा होता. पण जेव्हा सैतानाचा जंगलचा कायदा लागू झाला तेव्हा निसर्गातच एक मूलभूत बदल झाला. जगण्यासाठी संघर्ष आणि एकमेकांना मारून खाण्याची प्रवृत्ती सुरू झाली. त्यामुळे जेव्हा आपण निसर्गात क्रूरता पाहतो तेव्हा आपण सैतानाच्या राज्याचेच प्रतिबिंब पाहत असतो, असं हे स्रोत सांगतात. हे अविश्वसनीय आहे. या एका वाक्याचे किती वेगवेगळे आणि खोल अर्थ असू शकतात. आता आपण शेवटच्या 5व्या दृष्टिकोनाकडे येऊया. हा मृत्यूशी संबंधित आहे, बरोबर? माती खाणे म्हणजे सैतान आपलं शरीर जे मातीच आहे त्याला पुन्हा मातीत मिसळायला लावतो. होय. 5वा दृष्टिकोन असा आहे की माती खाणे म्हणजे सैतान आपल्यात वृद्धत्व आणि मृत्यू घडवून आणतो. तो आपलं आयुष्य संपवतो, ज्यामुळे आपलं शरीर पुन्हा मातीत मिसळतं. पण यावरही एक मोठा तार्किक प्रतिवाद असू शकतो, नाही का? जर सैतान मृत्यूवर नियंत्रण ठेवत असता तर त्याचे अनुयायी का मरतात? तो त्यांना अमर का करत नाही? तुम्ही अगदी योग्य मुद्दा पकडला आहे आणि स्रोतांमध्ये हाच प्रतिवाद दिला आहे. त्यात म्हटलं आहे की मृत्यू हा देवाचा अंतिम निर्णय आहे. एका ठिकाणी उल्लेख आहे, मनुष्यासाठी एकदा मरणे नेमलेले आहे. देवाला आपलं सार्वभौमत्व सिद्ध करण्यासाठी कोणत्याही मध्यस्थाची गरज नाही. जर सैतानाच्या हातात मृत्यू असता तर जगातला एकही चांगला माणूस जिवंत राहिला नसता आणि एकही वाईट माणूस मेला नसता. पण तसं होत नाही, सगळेच मरतात. हेच सिद्ध करतं की जीवन आणि मृत्यूवरील अंतिम सत्ता फक्त देवाची आहे, सैतानाची नाही. तर मग आपण या 5ही दृष्टिकोनांचा आणि त्यांच्या प्रतिवादांचा आढावा घेतला. शारीरिक वासना, खोटी शिकवण, शरीरावर ताबा, जंगलचा कायदा आणि मृत्यू. या सगळ्या विचारांनंतर स्रोतांमधील अंतिम निष्कर्ष काय आहे? कारण एका ठिकाणी असंही म्हटलंय की सैतानाकडे मृत्यूची शक्ती आहे. जर तो मृत्यू घडवून आणत नाही तर या शक्तीचा अर्थ काय? याचा अर्थ असा आहे की पाप आणि मृत्यूने व्यापलेल्या या जगात, या क्षेत्रात तो सर्वात शक्तिशाली प्राणी आहे. याला समजण्यासाठी तुरुंगाची उपमा घेऊया. तुरुंगाचा मालक जेलर असतो, पण तुरुंगाच्या आत एखादा शक्तिशाली कैदी असतो जो इतर कैद्यांवर राज्य करतो. सैतान त्या शक्तिशाली कैद्यासारखा आहे. तो स्वतः मृत्यूचा कैदी आहे. तो त्यातून सुटू शकत नाही, पण त्या तुरुंगात तो सर्वात बलवान आहे. वाह, ही उपमा खूपच प्रभावी आहे. म्हणजे तो राजा नाही तर तुरुंगातला सर्वात मोठा गुंडा आहे. अगदी तसंच. ज्यांनी पाप केला आहे आणि जे देवाच्या संरक्षणात नाहीत त्यांच्यावर तो राज्य करतो. त्यांच्यासाठी मृत्यू हा अंतिम तुरुंग आहे. पण मृत्यू स्वतः देवाच्या निर्मितीचाच एक भाग आहे. आणि ज्यांचं रक्षण देवाच्या प्रेमाने होतं त्यांच्यावर मृत्यूची किंवा सैतानाची कोणतीही अंतिम सत्ता चालत नाही, असे हे स्रोत सांगतात. मृत्यू सैतानालाही कैद करतो, तो त्यातून सुटलेला नाही. मग या सगळ्याचा अर्थ काय? आपण एका साध्या शापाच्या वाक्यापासून सुरुवात केली आणि निवड स्वातंत्र्य, दैवी न्याय, संघर्षाचं स्वरूप आणि दुष्टतेची व्याख्या यावरच्या एका सखोल चर्चेपर्यंत पोचलो. याला एक सरळ उत्तर नाही, तर हे संघर्ष आणि सार्वभौमत्व यांच्या गुंतागुंतीच्या कल्पनांचं एक जाळं आहे.
यातली सर्वात आकर्षक गोष्ट ही आहे की हे वेगवेगळे दृष्टिकोन आपल्याला जबाबदारीबद्दल अधिक खोलवर विचार करायला भाग पाडतात. आपलं दुःख आणि आपला संघर्ष याला जबाबदार कोण? बाहेरील मोह, आपल्या आतल्याच कमकुवतपणा, की देवाचा एखादा मोठा निर्णय? हे स्रोत आपल्याला एकच सोपं उत्तर देण्याऐवजी या प्रश्नावर विचार करण्यासाठी एक चौकट देतात. प्रत्येक दृष्टिकोन समस्येच्या एका वेगळ्या पैलूवर प्रकाश टाकतो आणि आपल्याला अधिक व्यापक विचार करायला प्रवृत्त करतो. आणि जाता जाता एक विचार मनात येतोय. या स्रोतांनुसार मोह आणि शारीरिक वासनांविरुद्धचा संघर्षच मानवाला देवाकडे ढकलतो. हा आध्यात्मिक प्रेशर कुकरच त्याला मदतीसाठी याचना करायला लावतो. विचार करा, जर हा संघर्ष, हा दाब पूर्णपणे नाहीसा झाला तर मानवाच्या निवड स्वातंत्र्याचं आणि त्याच्या श्रद्धेच्या विकासाचं काय होईल? कदाचित हा संघर्षच आपल्या वाढीसाठी आवश्यक आहे का?